उदयनराजेंचं ठिकठिकाणी साताऱ्यात येताना स्वागत होताना पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की JCBच्या साह्यानं त्यांच्यावरती फुलांची उधळण मोठ्या प्रमाणात केली जाते। कार्यकर्त्यांकडून मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतोय। सर्वात महत्त्वाचं म्हणजे की सातारा शहरापर्यंत येईपर्यंत जे काही स्वागत झालेलं आहे, ही जी काही अलोट गर्दी आपण पाहायला आलेलो आहे, यातून उदयनराजेंच्या या तिकिटाबद्दल शंका वाटत नाही। उदयनराजे यांना भाजपचं तिकीट जवळपास निश्चित झालेलं आहे असं एकंदरीत उदयनराजेंच्या सर्व कार्यकर्त्यांना वाटत असल्यामुळं आणि तसं जाहीर करण्यात आल्यामुळं आता कार्यकर्त्यांकडून अशा पद्धतीनं त्यांचं स्वागत, संगीत स्वागत केलं जातं आहे। आपण पाहतोय की उदयनराजेंना कशा पद्धतीनं हार घालून त्यांचं स्वागत आनेवाडी टोल नाक्याच्या या ठिकाणी केलं जातं आहे। ढोल ताशांचा गजर असेल, फुलांची उधळण असेल, लेझीम असेल, यातून त्यांचं मोठ्या जंगी स्वागत केलं जात आहे। अलोट गर्दी आपण ही गेल्या कित्येक तासापासून या महामार्गावर पाहतोय, त्यामुळं पुणे बेंगलोर महामार्गावरची वाहतूक ही विस्कळीत झालेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता 7वी लिस्ट ही भाजपनं काही वेळापूर्वी जाहीर केली। त्याच्यामध्ये दोघांची नावं, 2 नेत्यांची नावं जाहीर केलेली आहे, उमेदवारी जाहीर केलेली आहे। मात्र याच्यामध्येही उदयनराजेंचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही। त्यामुळं थोडासा पुन्हा आता धाकधूक वाढते की काय उदयनराजेंची, असं म्हणायला काही हरकत नाही। कॅमेरामॅन निलेश शेवाळीसह राहुल तपासे, ABP माझा, आनेवाडी टोल नाका, सातारा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।